आज मी सांगितलं तुम्हाला दादांना फसवा, उद्या आणखी कोणतरी सांगेल. तुम्ही फसवाल? हो, कोण विश्वास ठेवणार आहे तुमच्यावर? नंदिनी, कुमुद वहिनींना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली आहे आणि त्यातनं जो काही धडा घ्यायचा होता ना तो घेतलाय त्यांनी. आता या सगळ्यावर बोलत बसण्यात काहीही अर्थ आहे असं मला नाही वाटत. आणि मुळात तू तुझं लग्न मोडण्याचा प्रयत्न करत होतीस हा मुद्दा आहे. मला वाटलंच हे डोकं या कुमुद वहिनींचं नसणार. खरी सूत्रधार तूच आहेस. तू माई दादांची फसवणूक केलीस त्याचं काय? खरी फसवणूक काय असते हे माहितीच नाहीये तुम्हाला जीजी. देव करू आणि तुमच्या वाटेला असं कधीच न हो. तू तरीही खोटं बोलत होतीस आणि एकदा नाही अनेकदा बोललीयस. लग्नाविषयी बोलले हे मान्य आहे मला, पण माझ्या बाबांनी सांगितलं मला हे करायला. मी माझ्या बाबांना मानते. म्हणजे काय मग आता लग्न करणारच नाहीस का तू? अगं मी असं कुठे म्हणाले. मी जितकी बाबांना मानते तेवढीच दादांना मानते मी. नंदिनी, तू तुझ्या बाबांना असं फसवलं असतंस? हो, मी फसवतेय माझ्या बाबांना. म्हणजे माझ्या बाबांनी स्वप्नात येऊन मला संकेत दिला तरी मी दादांचं म्हणणं ऐकतेय. हे सगळं माझं दादांशी बोलणं होण्याआधी झालेलं आहे. दादा माझ्याशी बोलले, त्यांनी मला समजवलं आणि त्यानंतर मी ते सांगतात तसंच वागतेय. हे सगळं खोटं आहे नंदिनी. मी आत्ताच सुनीलना भेटून आली आहे. हवं तर तुम्ही फोन करून विचारा. लग्न मोडावं असं मला वाटत होतं हे खरं आहे, कारण तसा बाबांकडून मला संकेत मिळाला होता. पण नंतर मी दादांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. दादांचा शब्द मी अखेरचा शब्द मानला, कारण जन्म दिलेल्या बाबांपेक्षा मला लेक म्हणून माया देणाऱ्या दादांचं महत्व माझ्या आयुष्यात जास्त आहे. आज मी सुनीलना भेटले, आम्ही बोललो, 2 पावलं पुढे गेलो. उद्या परवा मी त्यांच्या आईंनाही भेटणार आहे. दादांनी मला आत्ता सांगितलं की त्यांच्या गळ्यात माळ घाल तर मी उद्या तयार होईन. त्यांचा होकार आला तर मी नकारही देणार नाही. हे माझं आजचं म्हणणं आहे. माझ्या मागच्या चुकांसाठी तुम्हाला जर मला शिक्षा द्यायची असेल तर तुम्ही मला द्या. अंधश्रद्धा म्हणा, माझ्या बाबांवरचं माझं आंधळं प्रेम म्हणा. मला वाटलं त्यांचा संकेत ऐकावासा. मी लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. माझा हेतू फसवणूक नव्हता, पालिश वागणं होतं ते माझं. त्याची दादा तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. त्यातही मी तुमच्या शब्दाबाहेर नाही, एवढंच मी सांगू शकते. ठरवा तुम्ही. तुमचा शब्द हा मला प्रमाण असेल. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी.
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चीस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?